कोणती परीक्षा पार पडते, पेपर फुटल्याचा आरोप होतो, चौकशी होते, राजकारण रंगतं आणि अखेरीस परीक्षा रद्द होते. आणि हे एकदा नाही, दोनदा नाही, तर गेल्या 4 महिन्यात 3 वेळेला झालंय आणि तेही आपल्या महाराष्ट्रात. आणि 3ही परीक्षांसाठीच्या विद्यार्थ्यांचा आकडा होता जवळपास 10 लाख इतका. एखादी परीक्षा रद्द झाली की त्याचे वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळे पडसाद उमटतात. पण ही परीक्षा रद्द झाली म्हणून विद्यार्थ्यांनी जल्लोषच केला. त्याचं कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला टाइमलाईन सुद्धा समजून घ्यावी लागेल. तारीख 22 मार्चची. 22 मार्चला राज्यामध्ये औषध निरीक्षक गट ब साठीच्या फक्त 154 जागांसाठी जवळपास 40,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याचा 12 जूनला निकाल लागला. 506 विद्यार्थी पास झाले. 1 जुलै ते 22 जुलैच्या दरम्यान 488 विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या. त्यातल्या 485 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी पात्र ठरल्याचं आयोगानं जाहीर केलं. तर 27 जुलैला परीक्षेत गैरव्यवहाराची तक्रार मुंबई पोलिसांकडे गेली. तपास सुरू झाला आणि आज महिन्याभरानंतर पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यावर लोकसेवा आयोगानं परीक्षाच रद्द केल्याचं पत्रकातनं जाहीर केलं. पण ते करत असताना प्रश्नपत्रिका फक्त एकाच उमेदवाराला मिळाल्याचं अहवालातनं स्पष्ट झाल्याचं आयोगानं पत्रात नमूद केलंय. आणि त्यामुळेच ज्या विद्यार्थ्यांनी सर्वात पहिली तक्रार केली त्या ऋषिकेश गांगर्डेंनी आयोगावरतीच प्रश्न उपस्थित केले. आता काय केली, री एक्झाम डिक्लेअर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे, पण घाई गडबडीमध्ये री एक्झाम घेऊन हे बाकीच्यांना लपवायचा प्रकार होऊ शकतो. ही साखळी शोधली बरोबर आहे. म्हणजे पेपर फोडलाय कोणी याच्यामध्ये सहभागी आहे हे नाही असं आरोपींना वाचवण्याचं षडयंत्र चालू आहे. कारण त्या एका विद्यार्थ्याच्या स्वप्नात क्वेश्चन आले होते का त्याला कोणीतरी दिले, त्यांना कोणीतरी दिले. ही साखळी खूप मोठी, ही आयोगापर्यंत जाते. कारण पेपर सेट करणारे पण त्यात असू शकतात. शंका आहे तुम्हाला? शंका नाही, पूर्ण 100% सांगतोय. कारण आयोगाच्या जे परीक्षा पद्धतीचे इन्चार्ज असतात, कस्टडी रूमचे इन्चार्ज, त्यांच्याकडे जबाबदारी असते ना क्वेश्चन पेपर सांभाळण्याची, ते प्रिंट करण्याची, पेपरचे. तर मग त्यांची एक समिती असते. त्या समितीला काय शिक्षा देणार ते? कारण त्यांनी आमच्या 40,000 विद्यार्थ्यांच्या भावनांसोबत आमच्या मेहनतीवर त्यांनी अन्याय केलेला आहे. आणि यापुढची बातमी जरा जास्त इंटरेस्टिंग आहे. कारण या पेपर फुटीचं एक लव्ह स्टोरी कनेक्शन समोर आलंय. पण हे लव्ह स्टोरीचं वाक्य थोडंसं करेक्ट करावं लागेल, कारण ही लव्ह टर्न हेट स्टोरी बनली. आता तुम्ही म्हणाल की त्याचा या पेपर फुटीशी संबंध तरी काय? तर ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील दोघे MPSCचे विद्यार्थी आणि कपल सुद्धा. त्यात ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी दलाल प्रवीण पाटीलच्या मदतीनं आपल्या लेकीच्या प्रेमापोटी पेपर फोडला. मात्र ऋतुजाच्या हातामध्ये पेपर आल्यावर तिनं प्रेमापोटी तो गौरव पाटीलला सुद्धा दिला. परीक्षा झाली आणि ऋतुजा पाटील पात्र ठरली, पण गौरव मात्र अपात्र ठरला. मग दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्याच वादानंतर दोघांचं ब्रेकअप झालं आणि याच ब्रेकअपच्या रागातनं गौरवनं स्वतःच ऋतुजाच्या विरोधात MPSC कडे तक्रार दिली. मात्र गौरव पाटीलनं तक्रारीनंतर पुन्हा MPSC मध्ये ईमेल करून आपण मुद्दाम पेपर फुटीचा बनाव केला असं सुद्धा कळवलेलं होतं. पोलिसांकडनं गौरव पाटीलला अटक करण्यात आली आहे, तर ऋतुजा पाटीलला नोटीस बजावण्यात आली आहे. अद्याप ऋतुजा पाटील हिला अटक झालेली नाही. दरम्यान पोलिसांनी एकूण 6 जणांना या प्रकरणी अटक केली आहे. तर या लव्ह टर्न हेट स्टोरी नंतर आता जरा राजकारणाकडे वळूया. जेव्हा पुण्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं तेव्हा सर्वात आधी पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी 27 जुलैला पत्रकार परिषद घेतली आणि या परीक्षेत घोटाळा कसा झाला असेल याचे पुरावे दिले. नंदुरबारच्या एका खासगी क्लासेसमधनं हा पेपर कसा फुटला होता हे देखील सांगितलं. आणि आता आपण जी पेपर फुटीची लव्ह स्टोरी ऐकली ते जोडपं सुद्धा नंदुरबारचं आहे. आता रोहित पवारांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी सुद्धा केलेली होती. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुद्धा पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमात सुद्धा मुद्दा उपस्थित केला, चर्चेत आणला. त्यांच्या मंचावर याच परीक्षेतल्या घोटाळ्यावरनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना सुद्धा मंचावर बोलवलं गेलं. त्या विद्यार्थिनींना सुद्धा राहुल गांधींना निवेदन देत परीक्षा रद्द व्हावी अशीच मागणी केली. म्हणूनच की काय, जेव्हा लोकसेवा आयोगानं परीक्षा रद्द केली तेव्हा राहुल गांधी सुद्धा छात्रों की जीत असं म्हणत एक्स पोस्ट करताना पाहायला मिळाले. आणि त्यात त्यांनी याच विद्यार्थिनींचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. पण रोहित पवार मात्र परीक्षा रद्द झाली त्यावर समाधानी नाहीयेत, कारण त्यांनी MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर आणखी एक मागणी केली आहे.
एमपीएससीचे अध्यक्ष आहेत विवेक विमलवार, महाराष्ट्रातल्या फार मोठ्या एका नेत्याचे मित्र आहेत, एका शाळेत त्या कॉलेजमध्ये. जर या महिन्या अखेरीस पर्यंत तुम्ही राजीनामा नाही दिला तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता मी तुमच्या कार्यालयाला येत आहे. तर रोहित पवारांनी राजीनाम्याच्या मागणीसोबतच 40 लाखांसाठी पेपर फोडल्याचा सुद्धा आरोप केलाय. असं असलं तरी पोलिसांनी एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली. त्यात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडवेंसह सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांचाही समावेश आहे. पण ही गोष्ट झाली का परीक्षेची. जसं सुरुवातीला आपण म्हटलं की 4 महिन्यात 3 परीक्षांचे पेपर फुटलेत, तर त्यातल्या इतर परीक्षा त्या कोणत्या आणि त्यांचं महाराष्ट्राशी कनेक्शन काय आहे आपण पाहूया. गेल्या 4 महिन्यात 3 परीक्षा. देशात आणि महाराष्ट्रात 3 महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटले. 3ही परीक्षांचं केंद्र आणि कनेक्शन महाराष्ट्राशी जोडलं गेलं. नीट 2026, महाराष्ट्र टीईटी परीक्षा 2026 आणि गट ब पदाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, या 3ही परीक्षा रद्द झाल्या. तारीख 3 मे 2026. देशातल्या 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट यूजी परीक्षा दिली. 7 मे रोजी पेपर फुटीचा आरोप झाला आणि 12 मेला एनटीए कडून परीक्षा रद्द करण्यात आली. 21 जून 2026 रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. देशव्यापी पसरलेल्या याच नीट पेपर फुटीच्या जाळ्याचं केंद्रस्थान बनला आपला महाराष्ट्र. प्रकरणात महाराष्ट्रातून प्रसिद्ध क्लासेस चालकांपासून प्राध्यापकांपर्यंत अशा 10 पेक्षा जास्त जणांना अटक झाली. नीट पेपर फुटीच्या केंद्रस्थानी देखील महाराष्ट्रच असल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलं. महाराष्ट्रातील पुणे, लातूर, अहिल्यानगर, नाशिक या शहरांमध्ये या नीटच्या पेपर फुटीचा कट आखण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी देखील इथेच झाली. आणि या शहरांमधून अटक करण्यात आलेल्या आरोपींनीच हे नीटचे प्रश्न टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून इतर राज्यांमधल्या आरोपीपर्यंत पोहोचवले. त्यामुळे अर्थातच या प्रकरणात सर्वाधिक आरोपी अटक झाले ते देखील महाराष्ट्रातूनच. नीट नंतरचा पुढचा पेपर फुटला तो टीईटीचा. 28 जून 2026 रोजी राज्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. पण परीक्षेच्या 24 तास आधी भिवंडी पोलिसांनी एक धाड टाकली आणि पेपर फुटीचा पर्दाफाश झाला. 27 जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडीतील एका व्यक्तीकडे टीईटी प्रश्नपत्रिका असल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. प्रश्नपत्रिका ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली. पडताळणीनंतर टीईटीचेच प्रश्न या प्रश्नपत्रिकेत असल्याचं समोर आल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पेपर फुटल्याचं लक्षात येताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 28 जूनला होणारी टीईटी परीक्षा ऐनवेळी रद्द केली. त्याची पुढची तारीख मात्र अजूनही घोषित व्हायची आहे. आता ही 3री पेपर फुटीची घटना पहा. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. त्यात आज जल्लोष सुरू झालाय. कारण 22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती परीक्षा पार पडली. 12 जून 2026ला परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. मात्र परीक्षेत पेपर फुटीसह गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. पण खरा इम्पॅक्ट आला तो जून महिन्यात. जुलै महिन्यात रोहित पवारांनी ड्रग इन्स्पेक्टर पदासाठीचा पेपर फुटल्याचा आणि या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता. त्यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासात पेपर फुटल्याचं स्पष्ट झालं आणि आता ही परीक्षा रद्द करण्याची वेळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरती आली आहे. 3 परीक्षांचे पेपर फुटतात, त्यावर कारवाई होत असेल, पण प्रश्न तोच राहतो, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनस्तापाला जबाबदार कोण? प्रशासन की पेपर फोडणारे धनदांडगे
की राज्य सरकार? पुण्याहून मंदार गोंजारीसह वेदांत नेप, ABP माझा, मुंबई. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. पाश यांच्या ओळी आठवण्यापाठीमागचं कारण आपल्या राज्यात देशात गेल्या 4 महिन्यात किमान 40 लाख जणांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. आणि हेच थांबवायचं असेल तर नेत्यांनी राजकारणापलीकडे जाऊन आणि समाजानं पारदर्शकतेसह जबाबदारीनं वागायला हवं आणि तरच असे प्रकार रोखले जाऊ शकतील.